परळीच्या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली आहे। ते आज शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांसमोर बोलत होते। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेला जाणारा असणारा म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ। मात्र उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी परळी येथील मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे। मात्र सर्वात अगोदर परळी मतदारसंघाची मतमोजणी होऊन त्याचा निकाल देखील लागणार आहे आणि या परळी मतदारसंघात डिग्रसपासून ही मतमोजणी सुरू होणार असून बागझरीला मतमोजणीचा शेवट होणार आहे। मात्र परळी विधानसभा मतमोजणी दुपारी 2 नंतर देखील याचा फायनल निकाल लागू शकतो। तसेच परळी मतदारसंघासाठी 14 टेबलमध्ये 26 फेऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली। यावेळी पोलिसांचा या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 33 परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,37,976 मतदारांपैकी 2,54,383 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जवळजवळ 75.27% मतदानाची टक्केवारी आहे। मतमोजणीसाठी आपण या ठिकाणी 14 टेबल द्वारे ईव्हीएम मोजण्याचं, त्यानंतर 6 टेबल पोस्टल बॅलेट आणि 4 टेबलला ETP बेस असे 24 टेबल या ठिकाणी नियोजित केलेले आहेत। प्रत्येक उमेदवाराला 24 प्रतिनिधी नेमण्याबाबत सुद्धा कळवण्यात आलेलं आहे। एकूण 14 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यामध्ये मोबाईल कुणालाही अलाउड केला जाणार नाही, त्यामुळे उमेदवार प्रतिनिधी आणि त्यांचे जे काही मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया मोबाईल घेऊन येऊ नका, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे।